श्री गुरुदेव दत्त. श्री संतोषी मातेची कथा. एक नगरात एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुलं आणि 7 सुना होत्या. सर्वजण एकत्र राहत होते. म्हातारीची 6 मुलं कमावून पैसे मिळवत असत. 7व्याकडे मात्र काही काम नव्हते. असाच बसून राही म्हातारी आपल्या 6 मुलांनी चांगले करून खायला घालायची. जे काही उरले सुरले जेवण असायचे ती त्या 7व्या खायला घालायची. तो बिचारा खूप गरीब आहे, भोळा होता. जे मिळेल तो खायचा. तो कधीही त्याबद्दल आपल्या आईकडे तक्रार करत नसे. एक मोठा सण होता. घरामध्ये खूप गोडधोड जेवण बनवले गेले. खीर, पुरी, शाही भोज, लाडू असं खूप सारे जेवण बनवलं गेलं होतं. 6 भावांनी ते पंचपक्वान्न मोठ्या आनंदाने खाल्ले होते. त्या दिवशी 6 भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्याला लाडवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला व तो 7व्या मुलाकरिता ठेवला. तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला हे सर्व सांगितले. त्याला त्या गोष्टीचं फार वाईट वाटले. जेव्हा तो आईला याविषयी बोलला तेव्हा आई देखील त्याला, तू काहीच करत नाहीस, तू काहीच पैसे कमवत नाहीस, तुला कशाला हवे चांगले चांगले खायला. ते पैसे कमावतात त्यांच्यामुळे त्यांना चांगले खायला द्यावे लागते. तू तर तसाही रिकामटेकडाच आहेस असे म्हणाले. तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला. तो दरिद्र म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले. त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला. त्याने तिला सांगितले, मी हे घर कायमचे सोडून जात आहे. जोपर्यंत मी देखील कमवता होणार नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. व तिला त्याने आपली अंगठी खून म्हणून दिली. त्याची बायको त्यावेळी गोवऱ्या थापत होती. ती म्हणाली, तुम्हाला खायला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही, फक्त हे शेण आहे. असं म्हणून शेणाने भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला. तीच आपल्या प्रिय पत्नीची खून असे समजून तो निघाला. मजला करीत तो दुसऱ्या देशातील एक मोठ्या शहरात गेला. तेथे एक व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला. रात्रंदिवस खूप काम केल्यामुळे तो मालक त्यांच्यावरती खूप खुश झाला. अशीच 12 वर्ष निघून गेली. मालकानं त्याला भागीदारी केलं. नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला. इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू तिचा छळ करी. तिला कोंड्याची भाकरी खायला दे आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी दे. ती रोज रानात जाऊन लाकडे आणायची आणि घरातील सर्व कामे तीच करायची. असे एक दिवस अशीच ती रानात लाकडी गोळा करण्यासाठी गेली असताना तेथे काही स्त्रिया ती संतोषी मातेचे व्रत करीत होत्या असलेल्या तिला दिसल्या. ते पाहून तिने विचारलं बायकोनी, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा आहे? हे ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्यानं दुःख दारिद्र्य नाहीसं होतं. मनातील चिंता नष्ट होते. घरी लक्ष्मीने भरून जात नवरा परदेशी गेला असेल तर लवकरात लवकर परत येतो. कुमारीला मनपसंत नवरा मिळतो. कोर्टात आपल्या मनासारखा निकाल लागतो. रोग बरा होतो. पैसा आणि आरोग्य मिळतं. मनाला शांती मिळते. आवडत्या लोकांच्या भेटी होतात. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात. तेव्हा ती म्हणाली, मग मी हे व्रत कसं करायचं ते मला सांगा. तेव्हा त्यातील एक बाई म्हणाली की आपल्या ऐपतीप्रमाणे 10 पैसे, 50 पैसे, ₹1.25 यांचे गूळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावी पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावे. श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरांजन लावून कहाणी सांगावी. मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्ध जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे. 4 महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोगत पूर्ण करते. उद्यापनाचे दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वा पटीने रवा तूप घ्यावा. त्याची खीर करावी. हरभऱ्याची उसळ करावी आणि आपल्या घरातील 8 मुलांना जेवण घालावं. आपल्याकडे 8 मुले नसतील तर
शेजारचे बोलवून आणून त्यांना जेवायला घालावे, आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी, असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये. हे ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली. तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने 10 पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले. आता आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली, माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे, माझे दुःख दूर कर, मी तुला शरण आलो आहे. याप्रमाणे तिने 4 शुक्रवार व्रत केले. श्री संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले आणि पैसेही आले. तिला फार आनंद झाला. पण तिचे दीर जाऊ मात्र तिची चेष्टाच करीत होते. इकडे एक रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली, मुला, इकडे येऊन तुला 12 वर्ष झाली आहेत. तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास का तू? तिला विसरलास का? पण मी मात्र तुझ्यासाठी तू परत यावेस म्हणून हाडांची काढ करत आहे. ती तुझ्या वाटेवर डोळे लावून बसली आहे. तेव्हा तो म्हणाला, माते, मला हे सर्व समजते, पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. येथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी खरंच घरी परत कसा जाणार? हे ऐकून देवी म्हणाली, मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानाची माझी प्रार्थना कर. तुपाचे निरंजन लाव. बघता बघता दुकानाचे देणे घेण्याचे व्यवहार पुरे होतील. देवीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्याने सर्व केले. दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळ केली, तुपाचा दिवा लावला, श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्या घेण्याची सर्व व्यवहार पूर्ण झाली. पैशाच्या थैल्या भरून गेल्या. श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशात निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीचे मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने ते देवीला विचारले, माते, कोण येत आहे? देवी म्हणाली, मुली, तुझा नवरा येत आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदी किनाऱ्याजवळ ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मुळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण येईल. तो तुझ्याकडून ती मुळी विकत घेईल, जेवण करेल, मग पुढे घरी जाईल. मग तू तुझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई, सासूबाई, लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या, करवंटीत पाणी द्या, पण आज घरी पाहुणे कोण आलेले आहेत. देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने ते केलं. इतक्यात तिचा नवरा तिथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केलं आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणते, सासूबाई, सासूबाई, लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या, करवंटीत पाणी द्या, पण आज घरी पाहुणे कोण आलेत. बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती. त्याला पण खून पटली. तो बायकोला भेटला. शेजारीच खोली होती, ती त्याने ताब्यात घेतली. खोली साफसफ करून त्याने सर्व सामान आणले व दोघेजण आनंदात तेथे राहू लागले. इतक्यात शुक्रवार आला. तिनं नवऱ्याच्या परवानगीनं त्या दिवशी संतोषी मातेचे व्रताचं उद्यापन केलं. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलवलं. जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवलं की काकूजवळ आंबट खायला माग. सर्वांचं जेवण झाल्यावर मुले म्हणाली, काकू, गोड गोड खाऊन वीट आला आहे, काहीतरी आंबट खायला दे. त्यावर ती म्हणाली, बाळांनो, हे श्री संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही. मुलं जेवून उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंच, आवळ्या आणून खाल्ले.
त्यामुळं देवीचा व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत आले आणि तिच्या नवऱ्याला धरून नेले. ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली व नमस्कार करून म्हणाली, माते तू काय केलं? आधी हसवलं आणि आता का रडवतेस? तेव्हा देवी म्हणाली, मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे, पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चूक करू नकोस. जा आता. त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे. हे ऐकून तिला फार आनंद झाला. ती दोघे घरी गेली. पुन्हा शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलवले. मुले जेवायला आली, पण म्हणाली, काकू काकू, आम्हाला खूप खीर नको, काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी. आंबट चिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा, नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही. तिने ते सर्व मुलांना सांगितले. मुलं निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलावलं, पोटभर वाढलं. दक्षिणाच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिलं. अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडलं. व्रत यथासांग पूर्ण झालं. श्री संतोषी माता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. तो आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे. एके दिवशी देवीच्या मनात आलं की आपण हिच्या घरी जावं, हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पाहावं. मग देवीने अक्राळ विक्राळ रूप धारण घेतलं. काळा कुट्ट रंग, चपटे नाक, भटभटीत डोळे, मोठे मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा, घोंगावत येत कपड्यांच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात देवी घराच्या अंगणात गेली. तिला पाहून सासूची बोबडीत वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा मुलांनो धावा, कोणी पिशाच्य डांकीन घरात येत आहे. तिला हाकलून लावा, नाहीतर ती आपण सर्वांना खाऊन टाकणार. तो आरडाओरडा ऐकून मुली तेथे हकलायला धावली. पण देवीचं रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्याने दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, आज माझी आई माझ्याकडे येत आहे. असे म्हणून असतानाच तिने अंगावर पित्त असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवलं आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली. तिला वाटले की बोलू लागली, शिव्या देऊ लागली. सून म्हणाली, सासूबाई घरात येत आहे की कोणी डाईन किंवा पिशाच नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे. असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या. श्री संतोषी माता घरात आली. सर्वजण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत, अजानी आहोत, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजले नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडे जाणून बुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपमान केला. माते, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर आणि सर्व छान झाले. अशी ही संतोषी माताची कथा. श्री गुरुदेव दत्त.